आज आषाढ शुद्ध एकादशी आहे, म्हणजे देवशयनी एकादशी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि माने कुटुंबियांकडून शासकीय महापूजा पार पडली आहे आणि आपल्या सोबत दोन्ही प्रतिनिधी आहेत. पहिल्यांदा आपण प्रियांकाकडे जाऊया. अख्खी वारी तुम्ही करत आलेला आहे देहूपासून पंढरपूरपर्यंत. काय प्रवास आहे, काय वाटते, काय भावना आहे? एक मला सगळ्यात चांगली गोष्ट कळाली की वारीमध्ये जेव्हा वारकरी प्रवास करतात तेव्हा त्यांना ना कुठला आजार जाणवतो ना कुठला त्रास जाणवतो, त्यांना काहीच जाणवत नाही. त्यांना फक्त एकच आस लागलेली असते की कसं आपल्याला विठुरायाचं दर्शन मिळणार. आणि या सगळ्यांमध्ये ते सगळं विसरून जातात. एक अशाच माऊलीला मी विचारलं होतं की का करता तुम्ही वारी, जर तुम्हाला एवढा त्रास होतोय. त्यांचं ऑपरेशन झालेलं. आनंद मिळतो माऊली, घरी असून काय करणार आम्ही, सुख मिळतं, आत्म्याची शांती मिळते, अजून काय हवं आपल्याला. आणि मग वारीमधून हा संदेश मिळतो की काही नसलं आपल्याला तरी जगण्याला काहीही लागत नाही. आनंद आहे वारीमध्येच पाहायला मिळतो. सगळ्यात जास्त आनंद कुठल्या प्रसंगामध्ये वाटला की हा खरा परमानंद आहे, परमोच्च आनंद आहे, आत्मानंद आहे? असे 4 माऊली बसले होते गप्पा मारत, मी गेले त्यांच्याकडे बोलायला. आणि आणखी एक सांगते, कालचाच हे आहे, वाखरीला रिंगण होतं आणि त्या रिंगणामध्ये आम्ही शोधत होतो. जसं आपला शो आहे त्या शो मध्ये आपण एक चांदीचं नाणं देतो. मी पूर्ण वेळ शोधत होते की कोणाला आपण द्यावं, कोण आहे हाडाचा वारकरी, पण आम्हाला भेटलंच नाही. खूप वेळ झाला. मग देन आम्ही फिरता सगळं रिंगण संपल्यानंतर एका कोपऱ्याला एका बाबा बसलेले. आम्ही सहज गेलो गप्पा मारायला. काय करताय बाबा, कसं चाललंय. बोलता त्यांना मी विचारलं घरी कोण असतं. ते म्हणाले कोणीच नाही. म्हटलं का, म्हणाले सगळे वारले. मला कळालंच नाही मी काय बोलू त्या सिच्युएशनला. आणि ते रडायला लागले, इतके रडले आणि आपल्याला अपेक्षितच नव्हतं. मला वाटलं की ते गप्पा मारतील, गावाकडे काय आहे, शेतीला काय लावलंय. खूप रडले ते. मी थोडं थांबले, मग त्यांच्याशी बोलले मी. एवढं सगळं झाल्यानंतर मला कळालं की त्यांच्याकडे घरी सांभाळायला कोणीच नाही, त्यांच्याकडे उत्पन्नाचा सोर्स काहीच नाही. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला आम्ही एक चांदीचं नाणं देतो. आता वीरेंद्र, ही गोष्ट खूपच मनाला लागण्यासारखी आहे माझ्या, की मी एका हतबल व्यक्तीला म्हणते तुम्ही चांदीचं नाणं घ्या. ते म्हणाले नाही, ते घ्यायलाच तयार नाही चांदीचं नाणं. मी म्हटलं बाबा प्लीज घ्या, माऊलीचा आशीर्वाद समजून घ्या. ते म्हणाले माऊली मला काहीच नको, मला माऊली सगळं देतात. मग शेवटी त्या चांदीच्या नाण्यावर गणपतीची असं काढलेलं होतं चित्र. ते मला म्हणले गणपती बाप्पा आहेत का त्याच्यावर. म्हटलं हो. आता तरी घ्या, प्लीज घ्या. म्हटलं म्हणे ठीक आहे घेतो. म्हटलं बाप्पा घ्या, बाप्पा समजून घ्या, पण प्लीज घ्या म्हटलं. मग त्यांनी घेतलं. म्हणजे एकीकडे असं जग आहे की जिथे सारखं मागत असतं प्रत्येक गोष्ट, आणि एकीकडे वारकरी आहे त्याच्याकडे काही नाहीये आणि त्याला काही नकोय. असं कुठं वाटलं खरंच विठोबाच भेटलाय? विठोबाच होते ते. मी तेच सांगते, विठोबा तुम्हाला वारीतच भेटते, कारण ते वारकऱ्यांसोबत चालतात ना. मग तेव्हाच मला विठोबा भेटले. एकाच प्रसंगामध्ये दुःख आणि एकदम आनंद दोन्ही अनुभवायला मिळालं. म्हणजे मला सांगताना पण भरून आलंय. म्हणजे त्यावेळेला मला कळत नव्हतं मी काय रिॲक्ट करू, पण मला आता सांगताना पण भरून आलं की ते खरंच विठोबा होते आणि माझी परीक्षा पण घेत असतील, माहित नाही मला. प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे वारीच्या बाबतीत, त्याचा जो अनुभव असतो त्यानुसार ते त्यांचा अनुभव सांगतात. आपल्या सोबत सुरेश जाधव आहेत, कीर्तनकार आहेत. आषाढ शुद्ध एकादशीचं महत्व काय आपल्या दृष्टिकोनात? तसं वारकरी संप्रदायामध्ये 24 एकादशी आहेत आणि 24 एकादशी पैकी ज्या महत्वाच्या 4 वाऱ्या म्हटल्या जातात त्यामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. त्यापैकी पांडुरंग ज्या वारीसाठी येण्यासाठी वारकऱ्यांची वाट पाहतो ती वारी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. यात पांडुरंग स्वतः म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत असे गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंग भक्त कधी येणार आहे त्यांची वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातरी उतावीळ. म्हणजे प्रत्येक येणारा जो वारकरी आहे त्याची पांडुरंग वाट पाहतो असतो आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारा हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारा जो वारकरी आहे तो आज पंढरपूरमध्ये आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन
एवढंच काय तर कळसाचं दर्शन झालं, चंद्रभागेचं स्नान झालं तरी वारी सफल झाली हा भाव असतो. आणि वारकरी जी साधना सांगितली, चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ, ही जी साधना आहे ती साधना देखील केली जाते. विशेषतः पंढरीचं जे महात्म्य सांगितलं ते महात्म्य देखील वेगळं आहे. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव सांगा कोटे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोटे. म्हणजे संत तुकाराम महाराज असतील, आदी करून संत महात्म्यांनी आजची आषाढी वारी आणि पंढरीचं वाळवंट याचं खूप मोठं वेगळं महत्व सांगितलेलं आहे. विशेषतः आज इथे येणारा जो वारकरी आहे त्याला प्रत्येक रूपामध्ये म्हणजे कुणाला कसा पांडुरंग भेटेल, कुणाला कसा पांडुरंग भेटेल, पण पांडुरंग मात्र आज प्रत्येकाला दर्शन देतो आणि प्रत्येकाला भेटतो. मग भलेही काही जणांना लक्षात येतं की आज मला पांडुरंगाचं दर्शन झालंय, ठीक आहे, मूर्ती विठेवरती मूर्ती तर उभी आहे, ती तर पांडुरंगाची आहेत, पण या गर्दीमधला प्रत्येक रूप म्हणजे तसं पाहिलं तर चराचरामध्ये व्यापक असलेला भगवान परमात्मा आहे. ठाई ठाई विठ्ठल म्हटलं जातं, प्रत्येक ठिकाणी हरी व्यापक सर्वत्र समान म्हटलं जातं. एवढंच काय तर विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज या दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल, अशी संतांची वेगवेगळ्या अभंगाची अनुभूती आहे. आणि इथं आलेला प्रत्येक वारकरी ती अनुभूती घेतो. विशेषतः वारी ही आता विश्वव्यापक वारी झालेली आहे, फक्त महाराष्ट्रापुरती नाही, फक्त भारत देशापुरती नाही, तर ग्लोबल वारी झालेली आहे. जगभरातील वारकरी इथं येत आहेत. पांडुरंग हा आकर्षणाचा केंद्रबिंदू झालाय, ऊर्जेचा केंद्रबिंदू झालाय. आणि इथं आल्यानंतर पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर जी वर्षभराची जी ऊर्जा आहे, कुठलाही प्रसंग उद्या कठीण प्रसंग असेल किंवा दुःखद प्रसंग असेल, त्याच्यामध्ये लढण्याचं बळ हे पांडुरंगाच्या कृपेतून आशीर्वादातून मिळतं. एवढंच काय, पांडुरंगाची वारी ही आणि पंढरीची वारी ही सर्वांगाने जर पाहिलं, सर्व दृष्टिकोनात जर पाहिलं तर सामाजिक समतेची वारी आहे. एवढंच काय, एकात्मतेची वारी आहे, माणुसकीची पेरणी करणारी वारी आहे. एवढंच काय तर प्रसिद्धी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनप्रबोधनाची वारी आहे. आणि अध्यात्माची तर इथं पेरणीच होते. त्यामुळे भक्तिप्रेमाचा तर सुकाळ आहे. आणि विठ्ठल हा इथल्या वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं विसावा आहे, जीवीचा विसावा आहे. एवढंच काय तर विठ्ठलाच्या चरणावरती आल्यानंतर विठू माऊली म्हटलं जातं. कुणी बाप म्हणतं, कुणी माय म्हणतं, कुणी बहीण म्हणतं. विठ्ठलाशी सगळी नाती जोडली जातात. आणि तिथं आल्यानंतर देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला भूक, म्हणजे देवाकडे जर सुख दुःख सांगितलं तो निवारण करेल. ही जी वारकऱ्यांच्या मध्ये असलेली दृढ भावना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि इथं आलेला प्रत्येक वारकरी आज भक्तिरसामध्ये नाहून निघतोय. प्रत्येकाच्या कानावरती, एखाद्याने ऐकायचं नाही म्हटलं तर विठ्ठलाचा गजर प्रत्येकाच्या कानावरती येणार. आणि प्रत्येक जण माऊली स्वरूप झालेला आहे, प्रत्येक जण विठू माऊली स्वरूप झालेला आहे. सभा मंडप आहे, विठोबाचीच रांगोळी काढलेली आहे आणि समोर अमोल पटवर्धन यांचं विठ्ठलाच्या वरचेच जे गाणे आहेत, अभंग आहेत ते चालू आहेत. अतिशय म्हणजे काय अत्यंत आनंदित वातावरण आहे. आणि पंढरपूरमध्ये विठू नामाचा गजर चालू आहे. विठ्ठलाच्या भक्तांचा मळा पूर्णपणे फुलला आहे आणि त्याचा आनंद प्रत्येक विठ्ठल भक्त घेताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.